भेंडीची भाजी तर तुम्ही बऱ्याच वेळा खाल्ली असेल, पण आज आपण ज्या पद्धतीने ही भाजी करणार आहोत त्यामुळे खायला ही भाजी खूप रुचकर लागते आणि भेंडी न आवडणारे देखील अगदी आवडीने पुन्हा पुन्हा मागून ही भाजी खातील यात शंका नाही. बरं, ही भाजी बनवण्याची पद्धतही खूप सोपी आहे. फार काही साहित्य यासाठी लागत नाही. अगदी झटपट अशी बनवून तयार होते. चला तर मग बघूयात अगदी साधी सोपी असणारी झटपट बनणारी भेंडीची भाजी कशी बनवायची ते. नमस्कार, पारिजात किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आता रुचकर अशी भेंडीची भाजी करण्यासाठी इथे मी 1/2 किलो भेंडी घेतली आहे. ही भेंडी मी स्वच्छ धुवून निथळून घेऊन त्यानंतर ती पुसून घेतली, कोरडी करून घेतली. कारण अशीच घेतली तर काय होतं, भेंडीचा चिकटपणा गुळगुळीतपणा वाढत जातो. म्हणून धुवून घेतल्यानंतर भेंडी कोरडी करणं गरजेचं असतं. म्हणून भेंडी कट करण्यापूर्वी ती नीट पुसून घ्यायची. आता ही भेंडी आपल्याला कट करून घ्यायची. तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही भेंडी कट करून घेऊ शकता. तर आता मी इथे भेंडी या पद्धतीने कट करून घेते. तुम्हाला उभे तुकडे करायचे असतील तर उभे सुद्धा तुम्ही कट करून घेऊ शकता. तर इथे माझी सगळी भेंडी भरभर अशी कट करून झालेली आहे. या पद्धतीने कट केलेली भेंडी दिसायला देखील अगदी सुरेख दिसते. आता भेंडी कट करून झाली. आता भाजीसाठी अजून काय काय लागणार आहे हे मी तुम्हाला दाखवते. तर इथे मी 4 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत. या भेंडीच्या भाजीला कांद्यामुळे खूप छान चव लागते, त्यामुळे कांद्याचा वापर या भाजीमध्ये थोडा जास्त केला जातो. सोबतच घेतल्यात 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या ज्या मी ठेचून घेतल्यात. कढीपत्ता, तसंच टोमॅटो घेतला आहे अर्धा बारीक चिरून. 3 ते 4 कोकम घ्यायचे आहेत, ज्याला आमसूलसुद्धा म्हटलं जातं, भेंडीचा चिकटपणा कमी करण्यासाठी. आणि सोबतच घेतलं आहे खोबरं. हे खोबरं मी किसून घेतलेलं आहे. खोबरं ऑप्शनल आहे. आता ही भेंडी मी तव्यामध्ये परतून घेणार आहे आणि त्याकरिता मी इथे तव्यामध्ये भेंडी घालून घेते. कट करून घेतलेली भेंडी तव्यामध्ये अशा प्रकारे परतून घेणं खूप गरजेचं असतं, तरच भाजीला खूप छान अशी रुचकर चव येते. त्यामुळे या पद्धतीने मी आधी भेंडी परतून घेणार आहे आणि त्याकरिता भेंडीच्या कडेने असं 2 पळी तेल घालून घेणार आहे, म्हणजे ती चांगली परतली जाते. आणि सोबतच यामध्ये 3 ते 4 कोकमं घालणार आहे, म्हणजेच आमसूल घालणार आहे, जेणेकरून भेंडीचा चिकटपणा असतो तो कमी होण्यास मदत होईल. तर बघा, अशी परतून घेत असताना भेंडी किती आळली गेली आहे. अशी भेंडी आळेपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे. या प्रोसेसमुळे काय होतं तर भेंडीची जी तार दिसते चिकटपणाची तीसुद्धा कमी होण्यास मदत होते. आता बऱ्यापैकी भेंडीचा चिकटपणा हा कमी झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि आपली भेंडी ही अगदी मस्त खरपूस अशी तव्यावर परतली गेली आहे. आता आपण ही भेंडी काढून घेऊ. आता मी भाजी फोडणीला घालून घेणार आहे आणि त्याकरिता कढईमध्ये घेतलं आहे 3 ते 4 टेबलस्पून तेल. तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घालायचे अर्धा चमचा राई, अर्धा चमचा जिरं. राई तडतडली की अर्धा चमचा जिरं घालायचे. जिरं पण चांगलं फुलू द्यायचं आहे. जिरं फुललं की घालायचं आहे हिंग, कढीपत्ता, तसंच ठेचून घेतलेला लसूण यामध्ये घालून घ्यायचं आहे. लसूण परतून घेतल्यानंतर घालूयात कांदा. कांदासुद्धा आपल्याला चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. अगदी लाल करायचा नाही आहे, तर छान असा गुलाबीसर रंगावर आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा लवकर भाजला जावा याकरिता कांद्याच्या चवीचं थोडंसं मीठ यामध्ये मी घातलं आहे, जेणेकरून तो लवकर भाजला जाईल. तर बघा, कांदा आपला छान ट्रान्सपरंट झाला आहे, कलर बदलला आहे. आता यामध्ये आपण घालूयात टोमॅटो, जो आपण अर्धा कापून घेतला होता. आता टोमॅटोसुद्धा कांद्याबरोबर चांगला परतून घ्यायचा आहे मऊ होईपर्यंत. तर इथे आपला टोमॅटोसुद्धा चांगला मऊ झाला आहे. यामध्ये आता घालायची हळद. तर इथे मी 1/2 चमचा हळद घातली आहे. हळद घातल्यानंतर आपण ही हळद कांदा टोमॅटोमध्ये चांगली परतून घेऊयात. आता आपण यामध्ये परतून घेतलेली भेंडी घालूयात, जी आपण आधीच तव्यावर परतून घेतली होती. भेंडी घालून घेतल्यानंतर कांदा टोमॅटोमध्ये ही भेंडी चांगली एकजीव करूयात. यावेळी मी हिरवी मिरची घातली होती, तुम्ही तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे ती घालू शकता. आता कांदा टोमॅटोमध्ये भेंडी चांगली एकजीव करून घेतल्यानंतर आपण भेंडीच्या चवीचं मीठ इथे घालायचं आहे. आपण कांदा परतत असताना कांद्याच्या चवीचं मीठ घातलं होतं, हे लक्षात असू द्या. त्यानंतर
मीठ घातल्यानंतर आपण एकजीव करून घेऊ भाजीमध्ये। आता मी घालते 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचं कूट। भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट इथे मी घातलेलं आहे। तर या कुटाने देखील भाजीला खूप छान अशी चव येते, तर तुम्ही जरूर घालून बघा। घालत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर शेंगदाण्याचं कूट घालून घेतल्यानंतर आपण जे ओलं खोबरं घेतलं होतं ते सुद्धा यामध्ये मी घालून घेते। तुम्हाला खोबरं नाही घालायचं नाही घातलं तरी देखील काही हरकत नाही। तर खोबरं आणि कूट घातल्यानंतर ही भाजी पुन्हा एकदा आपण चांगली एकजीव करून घेऊयात। या शेंगदाण्याच्या कुटाचा आणि खोबऱ्याचा स्वाद भाजीमध्ये छान उतरला जातो आणि मस्त न खाणारे देखील अगदी आवडीने ही भाजी खातील इतकी रुचकर भाजी बनवून तयार होते। तुम्ही जरूर ट्राय करा। आता चांगली एकजीव करून घेतल्यानंतर या भाजीवर आपण झाकण ठेवायचं आहे आणि फक्त 2 मिनिटाची वाफ द्यायची आहे। म्हणजे काय होतं तर आपण जे शेंगदाण्याचं कूट खोबरं वरून घातलेलं आहे ते भाजीमध्ये वाफेवर छान मुरलं जातं आणि खूप छान असा स्वाद भाजीला सगळ्या बाजूने येतो आणि म्हणूनच आपण यावर झाकण ठेवलं आहे। फक्त 2 मिनिटं ठेवायचं आहे आणि 2 मिनिटानंतर आपण आता झाकण उघडून बघू। आपली भाजी इथे सर्व करण्यासाठी तयार आहे। तर गरमागरम अशी भेंडीची भाजी इथे आपली बनवून तयार आहे आणि आता ती आपण सर्व करून घेऊ। तर अशी ही गरमागरम भेंडीची भाजी तुम्ही चपाती, पोळी, भाकरी किंवा डाळ भात कशाही सोबत सर्व करू शकता। तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही जर अशीच भाजी बनवत असाल तर कमेंट करून सांगा आणि कुठल्या भागातून तुम्ही हा व्हिडिओ बघताय ते देखील मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, तसंच पारिजात किचनला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। लवकरच भेटू, तोपर्यंत बाय।